माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे हे पक्षातील गद्दारांना गाडीतून घेऊन फिरतात. ते कोणाला गद्दार म्हणतात हे माहीत नसल्याचं काँग्रेस नेते मोहन वनखंडे यांनी सांगितलं. आमदार सुरेश खाडे यांचे निकटवर्तीय असलेले मोहन वनखंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता वनखंडे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू असताना सुरेश खाडे यांनी गद्दारांना पुन्हा प्रवेश नसल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत वनखंडे यांना विचारणा केली असता खाडे यांनी कोणाला गद्दार म्हटलं गेलं आहे ते मला माहीत नाही, मात्र माझ्या राजकीय भूमिकेविषयी लवकरच स्पष्टीकरण देईन. माझ्या प्रगतीत अडथळा आणणारे काही लोक आहेत, त्यामुळे यावेळी योग्य वेळी राजकीय भूमिका जाहीर करून खुलासा करणार असल्याचं वनखंडे यांनी म्हटलं आहे. मोहन वनखंडे युवा मंचतर्फे 31 मे रोजी मिरजेतील शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या रोजगार मेळाव्यात 7वी ते पदव्युत्तर, ITI, इंजिनिअरिंग, डिप्लोमा पदवीधारकांच्या 2000 पदांच्या भरतीसाठी मुलाखती होणार आहेत. यात बहुराष्ट्रीय कंपन्या आणि इतर अशा 25 कंपन्यांचा सहभाग आहे. जे तरुण उद्योग करणार आहेत त्यांच्यासाठी शासकीय योजनांची माहिती आणि योजनांचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन शासनाच्या विविध महामंडळाचे अधिकारी करणार आहेत. सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून मी स्वागत करतोय. खरं तर एक 5-6 महिन्याच्या गॅपनंतर आपण ही पत्रकार परिषद घेतोय. या पत्रकार परिषदेचा आजचा हा उद्देश माझा 51वा वाढदिवस माझे काही सहकारी मित्र आणि युवा मंचचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून एक विधायक स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन आम्ही हा वाढदिवस साजरा करतोय. आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळानंतर बरेचशाच युवकांच्या मध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय आणि बरेच तरुण नोकरीच्या शोधामध्ये लोकल या MIDC मधून कंपन्यांमध्ये पाहतायत आणि तुटपुंज्या पगारावरती नोकरी करतायत. तर अशा या बेरोजगार तरुणांसाठी आपण एक रोजगार मेळावा घ्यावा असं आमच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनं पुण्याच्या कंपनीशी संपर्क साधून 31 मेला सकाळी 9 ते 4 शनिवारी ACS कॉलेज मिरज डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या रोजगार आपल्या या प्रेसच्या माध्यमातून सर्व इच्छुक तरुणांना आवाहन करतोय की आपण 7वी पासून मग ते ITI झालेले आहेत, डिप्लोमा आहेत, डिग्री आहेत किंवा इतर काही क्वालिफिकेशन झाले तरी नोकरी शोधात आहेत अशा तरुणांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. यामध्ये टाटा असेल, सोनालिका असेल, बजाज असेल अशा एक नामवंत कंपन्या पुणे, मुंबई, भोसरी, चिंचवड आणि काही कोल्हापूर आणि सांगलीमधील सुद्धा नामवंत कंपन्या यांना इथं आमंत्रित केलेलं आहे. या रोजगार मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ 2000 वेकन्सीज या कंपनीकडून त्यांच्याकडे शिल्लक आहे. फक्त त्यांना आवश्यक असणाऱ्या क्वालिफिकेशनची, त्यांना आवश्यक असणाऱ्या पात्रतेची मुलं मिळाल्यानंतर त्याच दिवशी ते या तरुणांना आपल्या कंपनीचं अलॉटमेंट लेटर देणार आहेत. किमान त्यांची अशी अपेक्षा आहे की 3-4 हजार मुले तर 2000 मुलांना आम्ही नोकरी नक्की देऊ अशी कमिटमेंट या ऑर्गनाईज करणाऱ्या कंपनीने सांगितलेलं आहे. आणि याचबरोबर ज्यांना नोकरी करायची नाही, ज्यांना उद्योग व्यवसायामध्ये रस घ्यायचा आहे किंवा आता जो उद्योग व्यवसाय करतायत त्यांना आपल्याला काही आर्थिक भांडवल पाहिजे. त्यासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत आणि शासनाची जी विविध अशी महामंडळं आहेत त्या महामंडळाची माहिती देणारी किंवा त्यांना या मुलांना ज्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या काही महामंडळांनाही आम्ही आमंत्रित केलेले आहे. जवळजवळ 9 महामंडळाचे स्टॉल आम्ही तिथं लावतोय. त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, त्याचबरोबर गेद्रा RITचं इस्लामपूरची संस्था आहे, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आहे, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्म विकास महामंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, त्याचबरोबर दिव्यांगासाठी काम करणारं महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त मर्यादित महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि मौलाना आझाद महामंडळ या 9 महामंडळाचे अधिकारी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत.
आणि अशा जे तरुण उद्योजक आहेत त्यांना नोकरी करायची इच्छा नाही, त्यांना उद्योगात रस आहे, उद्योग वाढवायचा आहे किंवा नवीन उद्योग सुरू करायचा आहे, यासाठी ही अगदी तत्परतेनं हे महामंडळाचे अधिकारी आणि त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्याचे स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासचे अधिकारी हेही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत, जेणेकरून ती नीट त्या पद्धतीनं नियोजन होऊन मुलांना तिथं नोकरी संधी मिळेल अशा पद्धतीनं हे एक रोजगार मेळावा केलेला आहे. त्याचबरोबर एक सामाजिक उपक्रम म्हणून सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण बऱ्याच योजनेमधून रुग्णांची अँजिओप्लास्टी मोफत होते, पण अँजिओग्राफी ज्यांना गरज आहे की बाबा अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही पुढचे उपचार काय करायचे आहेत आणि त्या अँजिओग्राफीसाठी किमान 5 ते 10 हजारापर्यंत त्यांना रक्कम मोजावी लागते. पण 31 तारखेपासून 7 जूनपर्यंत ज्या रुग्णांना अँजिओग्राफी करायची गरज वाटते, ज्यांना सल्ला दिला डॉक्टरांनी अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही, निदान होत नाही, ती अँजिओग्राफी सुद्धा आम्ही या सप्ताहामध्ये मोफत करणार आहोत आणि अँजिओग्राफी झाल्यानंतर अँजिओप्लास्टी मात्र शासनाच्या योजनेतून मोफत होऊ शकते. सिनर्जी हॉस्पिटलच्या माध्यमातून 29, 30, 31 मेला अँजिओग्राफी पण मोफत आहे, 2D इको मोफत आहे, ECG करणं अशा व्यवस्था या सेवा सदनांच्या बरोबर सिनर्जी हॉस्पिटलने केलेल्या आहे. काही मित्रांनी आमच्या आरोग्यमध्ये धनगरी ढोल वादनाच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी वाढदिवसाला म्हणतो की सांगली आपल्या मिरजमधलं जे वैद्यकीय पंढरीचं आपण नाक म्हणतो ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल, त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही ज्या रुग्ण आहेत त्या रुग्णांसाठी प्रत्येक हॉलमध्ये एक TV संच 30 सहित 10 TV आणि 10 डिश या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत जे या दरवर्षीच काही ना काही देत असतो, परंतु यावर्षी ठरवलं त्यांची मागणी अशी होती की सर जेव्हा रुग्ण दवाखान्यात ॲडमिट असतात तेव्हा त्यांना थोडंसं करमणूक साधन असावं, तर आम्ही 10 TV आणि 10 डिश या वाढदिवसाच्या निमित्तानं या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला देणार आहोत. असे अनेक बाकी थोडंसं पावसाचं वातावरण असल्यावर स्वच्छता मोहीम वृक्षारोपण थोडासा पुढे ढकललेला आहे, तोही कार्यक्रम आम्ही पुढच्या काळामध्ये नक्की घेऊ. असं एक सामाजिक काम आणि आपलं विधायक आणि तरुणांसाठी काही उपक्रम वाढदिवसानिमित्तानं माझ्या अपेक्षा अशी आहे की वाढदिवसा सगळे साजरे करतात, परंतु माझ्या 2000 जरी नोकरी असल्या तर 100-500 मुलांना जरी नोकरी त्या निमित्ताने मिळाली, त्यांचं घर चाललं, त्यांचा एक जीवन जगण्याचा मार्ग त्यांना सापडला, तर माझा वाढदिवस नक्की सक्सेस झाला याचा मला अभिमान असणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्रमंडळींना, या युवामोर्चाचे सर्व पदाधिकारी आहेत माझे सहकारी, त्यांनी हा जे नियोजन केलं त्यांना मी धन्यवाद देतोय. आपणही मित्रमंडळी सर्वजण त्या वाढदिवसासाठी आताच निमंत्रण आपल्याला देतोय की 31 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून आपण तिथं SS कॉलेजमध्ये आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं जो रोजगार मेळावा केलेला आहे त्यासाठी उपस्थित आहोत. आपण वेळेवर आला आपल्याला धन्यवाद. काही घरगुती कार्यक्रमामध्ये मला यायला थोडासा वेळ झाला, त्याबद्दल